शिकाला जयांबिका उबडवाडे संघाकडून योगेश आणि रोहित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. स्ट्राईकवरती असेल योगेश, नॉन स्ट्राईकवरती असेल रोहित आणि स्वतः कर्णधार यावेळेस मात्र काळूभाऊ गोलंदाजी मार्कवर असेल. अगदी चांगलासा खेळाडू म्हणून ओळखला जातो काळू मैदानाच्या आतमध्ये. तसं अगदी लेग स्पिन ऑफ स्पिन करण्यात माहीर असेल. अगदी चतुर असा खेळाडू म्हणून ओळखला जातो. लकी बॉईज खैरगाव संघाकडून अगदी चांगला असा खेळाडू असेल. पहिला चेंडू आता जाईल स्ट्राईकवरती असेल योगेश. बघूया सामना सुरू होतो मैदानाच्या आतमध्ये. जयांबिका उबाडेवाडी वर्सेस लकी बॉईज खैरगाव संघ. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असेल. पहिला चेंडू आता जाते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चांगल्याशी सुरुवात करताना बघायला मिळते आपल्याला काळू. पहिला चेंडू निर्धाव आता गेला योगेशसाठी इथं. या षटकातील पुढचा चेंडू हाताळला जातो. यावेळेस मात्र बैठक फटका बघायला मिळते. इथं मात्र चांगला फटका बघायला मिळते योगेशच्या बॅटमधून. इथं मात्र पहिला चौकार असेल. या चौकारच्या मदतीने श्री गणेश झाला जयांबिका उबडवाडे संघाचा. बघू शकाल दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा बनवले गेला म्हणजे चांगलासा फटका खेळला गेलाय. पंच फक्त 2 मिनिट थांबायचं आहे. षटक क्रमांक पहिल्यामध्ये तिसरा चेंडू आता जाईल मैदानाच्या आतमध्ये. बघू शकाल पुन्हा एकदा स्ट्राईकवरती बघायला मिळेल आपल्याला योगेश. नॉन स्ट्राईकवरती असेल रोहित. या षटकातील तिसरा चेंडू आता जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बघू शकाल यावेळेस मात्र स्टेप आउट करून फटका खेळला गेला. इथं मात्र क्षेत्ररक्षक नसेल त्या दिशेने मात्र फटका सजवला गेला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचं देखील कॉल होतं मैदानाच्या आतमध्ये. अगदी खाली क्षेत्र निवडलं होतं. बघू शकाल योगेशच्या माध्यमातून या 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या मात्र 6 या आकड्यात नेऊन पोहोचवली गेली. अगदी चांगली अशी रणनीती आखली जाते इथं मात्र. योगेश इथं मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेला. अगदी गॅपच्या दिशेने चेंडूला बिरकावून दिलं जातं. क्षेत्ररक्षक जाईल तो परत मात्र दुसऱ्या धावाचा कॉल होते मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे ढकलली जाते. चांगल्याशी इथं मात्र 2-2च्या रणनीतीने इथं मात्र धावसंख्या बनवलेल्या धावसंख्या बघू शकाल अगदी 8 या आकडे नेऊन पोहोचवले गेले. पहिला चेंडू निर्धाव आल्याच्या नंतर कुठेतरी कमबॅक करताना बघायला मिळते आपल्याला योगेश आपल्या संघासाठी. या षटकातील 5वा चेंडूशी आता मात्र हाताळला जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क बघू शकाल आपण काळूभाऊ यांना. पुढचा चेंडू असेल योगेशसाठी. इथं मात्र मोठा फटका खेळला गेला. अगदी क्षेत्ररक्षक येतो परंतु मात्र चांगल्याशी झेल टिपली गेली. अमोल होता तिथे मात्र. अमोल मात्र निश्चितच चांगलासा खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि अमोलसाठी एकदम सोपी झेल म्हणावं लागली. झटका क्रमांक पहिला लागतं जयांबिका उबाडेवाडी या संघाला. योगेशच्या माध्यमातून बघू शकाल योगेश बॅटर बाद होते. 5व्या चेंडूवरती मात्र कमबॅक केले जाते. बघू शकाल काळूभाऊ यांच्या माध्यमातून. इथं मात्र फटका मात्र चांगला खेळला होता परंतु अगदी उंची जास्त गाठल्यामुळे इथं मात्र चेंडू काही लांबी घेता आले नाही चेंडूला. निश्चितच झटका क्रमांक पहिला योगेशच्या माध्यमातून असेल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या बघू शकाल 8. पहिल्यामधील शेवटचा चेंडू हाताळला जाईल. न्यू बॅटर दीपक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अगदी 5 चेंडूची धावसंख्या बघायला मिळते 8 धावा. आता मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळला जातोय काळूभाऊ यांच्या माध्यमातून. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा दीपक असेल. यावेळेस मात्र बघूया दीपक स्टेप आउट केला होता. यावेळेस मात्र निश्चितच इथं मात्र निर्धाव चेंडू हाताळला जाईल. बघू शकाल शेवटचा चेंडू ते स्टेप आउट केला होता दीपक यांनी परंतु यश मिळालं नाही. इथं बघू शकाल 1 षटक संबंधित तर 1 गडी बाद 8 या आकड्यावरती असेल म्हणजे तर चांगल्याशी सुरुवात म्हणावं लागेल. लकी बॉईज खैरगाव या संघाकडून करताना बघू शकाल गोलंदाज होता काळू. पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त 8 धावा खर्च केल्यात म्हणजे चांगल्याशी रणनीती आखली होती पहिल्या षटकामध्ये. जयांबिका क्रिकेट संघ उबडवाडी स्वर्गीय श्री प्रवीणभाऊ पारधी स्मृती चषक 2026 मधील फायनलचा दिवस मेगा फायनल. अगदी मोठा सामना आजच्या दिवसामध्ये बघायला मिळतील. फायनलच्या दिवसामधीलच दुसरा सामना बघायला मिळतोय. लकी बॉईज खैरगाव वर्सेस जयांबिका उबाडी म्हणजेच आयोजक संघ असेल. या संघाचा आयोजक इथं बघायला मिळते आपल्याला.
आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती असेल रोहित. गोलंदाजी मार्कवर बघू शकेल अगदी आपल्याला पांड्या बघायला मिळतोय. बघूया पांड्यांचा षटक क्रमांक दुसऱ्यामधील पहिला चेंडू हाताळला जातोय रोहितसाठी. फुलटॉस चेंडू होता पहिला चेंडू. इथं मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं बघायला मिळते, परंतु इथं निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. चांगली सुरुवात बघायला मिळते आपल्याला पांड्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेला. इथं मात्र रोहितला थांबवलं गेलं पहिल्या चेंडूवरती. आता मात्र सर्कल मर्यादामधून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया सर्कल मर्यादामध्ये जय अंबिका उबाडेवाडी संघ किती धावांची मजल मारली जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल पांड्या, स्ट्राईकवरती असेल रोहित. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला गेला. अगदी उत्तुंग असं षटकार बघायला मिळते आपल्याला. श्री गणेश केले रोहितने स्वतःचा. इथं 6 धावाच्या मदतीने या 6 धावाच्या मदतीने संघाचं समीकरण मात्र पुढे ढकललं जाईल. धावसंख्या बनवली जाते ती 14 धावा. आता मात्र सर्कल मर्यादामधील शेवटचा चेंडू असेल. बघूया सर्कल मर्यादामध्ये अजून शेवटच्या चेंडूवरती किती धावांची मजल मारली जाईल. स्ट्राईकवरती बघू शकाल आपण रोहितला. अगदी चांगलासा खेळाडू म्हणून ओळखला जातो. जय अंबिका उबाडेवाडी संघ जेव्हा पण संकटात असेल त्यावेळेस मात्र उभा राहिलाय रोहित आपल्या संघासाठी. बघूया स्टेप आउट केला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळला लागलाय. अगदी उंची जास्त, अंतर देखील जास्त असेल. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा हवाई हल्ला चढवला जातं. इथं मात्र दुसरा षटकार बघायला मिळते. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालाय. बघू शकाल जय अंबिका उबाडेवाडी संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 20 या आकड्यावरती. अगदी 2 चेंडूवरती मात्र चांगल्याशी फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला रोहितच्या बॅटमधून. अगदी 3 चेंडूचा समोचार घेतला. इथं मात्र 3 चेंडूवरती बनवलं गेलं धावसंख्या 12. चांगल्याशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल रोहितच्या माध्यमातून. अगदी पांड्यावरती आक्रमण चढवलं गेले. अमोलच्या माध्यमातून कुठेतरी कानमंत्र दिला जातोय. बघूया पांड्याचा पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये रोहितसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका गेला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक असेल मुन्ना आणि इथं मात्र सुरेख झेल टिपली गेली. यावेळेस मात्र अति काही संकटात नाही. इथं मात्र संकटाच्या दिशेने निश्चित वाटचाल करताना जय अंबिका उबाडेवाडी संघाकडून रोहित मात्र डकआउटच्या आसऱ्यास आल्यानंतर कुठेतरी दबाव ठेवण्याचा प्रयत्न केलाय. लगेच 2 षटकारानंतर कमबॅक केले. कुठेतरी कानमंत्र मात्र उपयुक्त ठरला. इथं मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळते पांड्याच्या माध्यमातून. 2 षटकारानंतर कमबॅक केलं जाते. गोलंदाज बघू शकाल आपण पांड्या. 2 गडी बाद 20 या आकड्यावरती पोहोचवले गेले जय अंबिका उबाडेवाडी संघ. न्यू बॅटर बघू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये साई. बघूया गोलंदाजी मार्कवर असेल पांड्या. न्यू बॅटर साई मैदानाच्या आतमध्ये एंट्री झालाय. बघूया पहिला चेंडू इथं मात्र साईसाठी होता, परंतु साई नाही केलाय 20 या षटकातील. अगदी आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या बघायला मिळते फक्त आणि फक्त 20 या आकड्यावरती. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. कमबॅक केले जाते पांड्याच्या माध्यमातून. 2 षटकार लागवल्याच्या नंतर लगेच कमबॅक केले जाते. गोलंदाजी मार्कवर बघू शकाल आपण पांड्या हा गोलंदाज असेल. साई स्ट्राईकवरती बघायला मिळते. इथं पुन्हा एकदा चांगलासा चेंडू हाताळला गेलाय. पंचाचा इशारा आलाय षटक संपल्याचा. अगदी चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला पांड्याच्या माध्यमातून देखील. फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केला. तर महत्त्वाचा विकेट म्हणजे रोहितला डगआउटच्या आश्रयात पाठवले गेले. अगदी जय अंबिका उबाडेवाडी संघाची धावसंख्या बघू शकाल 2 गडी बाद 20 या आकड्यावरती. आतापर्यंत 12 चेंडूवरती 20 धावा बनवले गेल्यात. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया 18 चेंडूवरती अजूनही किती धावांची मजल मारली जाते. जय अंबिका उबाडेवाडी विपक्ष बघायला मिळते आपल्याला लकी बॉयज खेरगाव. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर असेल अमोल.
बघू शकाल अमोलचा पुढील चेंडू आता जातो स्ट्राईकवरती असलेला दीपक. यावेळेस मात्र फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल. काळूभाऊ निश्चित इथं मात्र चांगला झेल टिपला गेला. झटका क्रमांक 3 लागतोय. बघू शकाल जयांबिका उबडवाडी संघाला दीपकच्या माध्यमातून. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती चांगल्याशी सुरुवात बघायला मिळते अमोल या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवरती मात्र परतीचा प्रवास दाखवून दिलाय दीपक या बॅटरला. न्यू बॅटर बघू शकाल विलास मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इथं मात्र लकी बॉयज खैरगाव संघाकडून निश्चितच चांगलीशी रणनीती आखली जाते. बघू शकाल अगदी झटका क्रमांक 3 लागतोय मैदानाच्या आतमध्ये जयांबिका उबडवाडी संघाला. म्हणजेच कुठेतरी चांगलीशी रणनीती आखली जाते. बघू शकाल न्यू बॅटर विलास मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. गोलंदाजी मार्कर असेल अमोल. अमोलच्या माध्यमातून इथं मात्र चांगलीशी सुरुवात बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमोलचा पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा असेल विलास. इथं मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. इथं मात्र विलासला बीट केलं गेलंय. निश्चितच निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. या षटकातील दुसरा चेंडू झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगलासा गोलंदाज म्हणून ओळखलं जातं तितकाच ते चांगला बल्लेबाज देखील असेल अमोल. कुठेतरी आपल्या संघासाठी नेहमीच महत्त्वाचा वाटा इथं मात्र असतोय अमोलचा. बघूया यावेळेस अमोलचा या षटकातील तिसरा चेंडू तर झाले. स्ट्राईकवरती बघायला मिळेल आपल्याला विलास. कुठेतरी निश्चितच जयांबिका उबडवाडी संघाला 50-55चा टार्गेट इथं मात्र पार करावं लागेल. ते कुठेतरी आपल्या संघासाठी चांगलासा चेसिंग मिळवावं लागेल. पुढचा चेंडू आता जाते. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला गेलाय परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाची देखील छेड होते मैदानाच्या आतमध्ये. बघू शकाल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते मुन्ना यांच्याकडून. तिसऱ्या धावाची छेड होते मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. या 3 धावाच्या मध्ये धावसंख्या मात्र पुढे ढकलली जाते. अगदी 23 या आकड्यावरती संघाला नेऊन पोहोचवले गेले. षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज बघू शकाल आपण अमोल. यावेळेस मात्र स्ट्राईकवरती असेल साई. बघूया अमोलचा पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला गेलाय. अगदी चेंडूला उसळी दिली होती आणि त्या उसळीचा मात्र पुरेपूर फायदा घेतलाय साईने. इथं मात्र षटकार बघायला मिळते आपल्याला. षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल अगदी 29 या आकड्यावरती पोहोचवले गेले. इथं मात्र जितका चेंडू उडवला जाईल तितका मात्र फलंदाजीसाठी मात्र चांगला चेंडू असेल. इथं मात्र अगदी बॅटीवरती चेंडू घेतला. अगदी ताकदीशी चेंडूला फेकून दिला. अगदी ताकदीचा इथे मात्र फलंदाज बघायला मिळतो आपल्याला. साई मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय साईच्या बॅटमधून. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचवले गेले. अमोल या गोलंदाजाचा 5वा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेलाय. मुन्ना असेल तिथं मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मात्र जेल काही टिपता आली नाही परंतु निश्चितच मात्र मित्रांनो क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या आल्या पाहिजे. निश्चितच इथं मात्र धावा वाचवल्या गेल्यात मुन्नाने. इथं आपल्या संघासाठी चांगल्याशी इथं मात्र क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. निश्चितच इथं मात्र 4 धावा वाचवल्या गेल्यात. चांगलासा प्रयास केला होता. इथं मात्र फटका मात्र भरपूर मजबूतीचा होता. धावसंख्या 2ने पुढे जाते ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल अगदी 31 या आकड्यावरती. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती बघायला मिळते आपल्याला साई. अमोलची आतापर्यंत चांगल्याशी गोलंदाजी हाताळली गेली. षटकार गेल्यानंतर देखील चांगल्याशी गोलंदाजी बघायला मिळते. आपलं अमोल हा गोलंदाज बघायला मिळते. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू हाताळला जातो. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असेल साई. साई टू अमोल. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. यावेळेस मात्र अगदी चांगलासा फटका बघायला मिळतो. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. इथं मात्र मिसफिल्डिंग बघायला मिळते. इथं मात्र अति घाई केली. इथं मात्र चौकार आलाय. मुन्नाने मात्र खूपच घाई केली. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव होती तिथं मात्र चौकार लगावला गेलाय. या चौकारच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल अगदी धावसंख्या बघायला मिळते आपल्याला. 18 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या असेल 35. 3 गडी बाद 35 या आकड्यावरती पोहोचवली गेली. इथं मात्र जयांबिका उबडवाडी संघाची धावसंख्या बघू शकाल अगदी मैदानाच्या आतमध्ये. बघू शकाल आपण विलास आणि साई या दोघांची खेळी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला.
बघू शकाल की संतूभाऊ भले यांच्याकडून देखील इथं मात्र आयोजक संघाला मात्र खूप खूप शुभेच्छा असतील. अगदी स्मार्ट व जांभवाडीकडून देखील शुभेच्छा आल्या तिथं मात्र आयोजक या संघाला. बघूया पुढचा चेंडू हाताळला जाते काळूभाऊ यांच्या माध्यमातून. इथं मात्र फटका चांगला खेळला गेला. अगदी क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावाची देखील छेड मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आपल्याला 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. इथं मात्र चांगल्याशी बिटवीन द रनिंग बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथं मात्र केल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर बघू शकाल संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरे षटक पुन्हा एकदा काळूभाऊ यांच्या माध्यमातून असेल. स्ट्राईक होती बघायला मिळते आपल्याला. विलास बघूया विलास काही रणनीती आखतोय. पुढचा चेंडू आता जाईल विलाससाठी. लो फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र चांगला असा कमी गतीने टाकलेला चेंडू इथं मात्र विलासला बीट केलाय. अगदी चांगली अशी रणनीती आखताना पुन्हा एकदा बघायला मिळते आपल्याला. काळूभाऊ खूप अनुभव असेल या खेळाडूकडे. निश्चित चांगल्या असा जेव्हा आपला संघ संकटात असेल तेव्हा मात्र ब्रह्मास्त्र म्हणून काळूभाऊला वापरलं जातं. चांगलीशी गोलंदाजी बघायला मिळते. बघूया षटकातील तिसरा चेंडू हाताळला जाईल. पुन्हा एकदा स्ट्राईक होती बघायला मिळेल आपल्याला. विलास बघूया विलासला मात्र चांगली अशी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. कारण का फक्त आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आपल्या संघाला मात्र प्रथम फलंदाजी करताना कुठेतरी 50-60चा टार्गेट मात्र ठेवावं लागेल. पुढचा चेंडू हाताळला जाते. यावेळेस मात्र अगदी चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. इथं मात्र एकच धावावरती समाधान देखील मानलं जाते. धावसंख्या 1 ने पुढे ढकलली जाते. यावेळेस मात्र विस्फोटकाचा फलंदाज स्ट्राईकवरती असेल साई. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 38 धावा. पुढचा चेंडू हाताळला जाते. पुन्हा एकदा बघू शकाल साईसाठी. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. अगदी चांगला असा कमी असा वेग ठेवला गेला. इथं मात्र साईला वाटलं खूप वेगाने चेंडू येईल. तिथं मात्र अगदी कमी वेग ठेवला गेला. म्हणजे चांगल्याशी रणनीती आखली. प्रत्येक खेळाडूसाठी अगदी रणनीती आखून गोलंदाजी करताना बघायला मिळतो काळूभाऊ मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती बघायला मिळेल आपल्याला साई. यावेळेस मात्र चांगला आडवे बॅटने खेळून काढला. चांगला समाचार घेतला. क्षेत्ररक्षक मिस झालाय. चौकार येतो इथं मात्र. या चौकारच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 42 या आकड्याची पोहोचवली गेली. यावेळेस मात्र निश्चितच चांगलासा फटका खेळला गेला साईच्या माध्यमातून. आता मात्र षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया या 1 चेंडूवरती किती धावांची मजल मारली जाईल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असेल. स्ट्राईकवरती बघू शकाल आपण साई हा बॅटर असेल. साईला मात्र शेवटचा चेंडू असेल. या षटकातील शेवटचा चेंडू हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका खेळला गेला. अगदी क्षेत्ररक्षक शोधलाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र चेंडू मात्र धरतीला दान झालाय. दुसऱ्या धावाचा कॉल होतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. अगदी हवा आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू काही लांब जात नाही. निश्चितच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पंचाचा इशारा आलाय षटक संपल्याचा. अगदी बघू शकाल 4 षटकांचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या बघू शकाल डबल 4 मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 44 धावा लागल्या गेल्यात. 3 गडी बाद 44 ही आकड्यावरती असेल जय अंबिका उबाडेवाडी संघ. जय भवानी कुशेगाव श्री गणेशा बोर्ली हे संघ. मित्रांनो दोन्ही संघ उपस्थित असेल तर आपले आय कार्ड घेऊन कमेंट बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. यापुढील होणारा सामना बघायला मिळेल आपल्याला. जय भवानी कुशेगाव उपक्ष श्री गणेशा बोर्ली हे संघ. दोन्ही संघ उपस्थित असतील तर आपले आय कार्ड घेऊन मात्र कमेंट बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र अगदी शेवटचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अगदी महत्त्वाचा षटक असेल. मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल बघूया गोलंदाजी मार्क बघायला मिळतो आपल्याला. सूरज गोलंदाज असेल. अगदी 6 चेंडू महत्त्वाचे असलेल्या दोन्ही संघासाठी. या 6 चेंडूवरती जर धावा रोखल्या सूरजने तर या 6 चेंडूवरती चांगल्याशी कामगिरी असेल. परंतु या 6 चेंडूवरती धावा बनवल्या तरी पण चांगल्याशी कामगिरी असेल विलास याची. पहिला चेंडू इथं मात्र खराब हाताळला गेलाय. पंचांचे दोन्ही हात मंतर आलेत म्हणजेच वाईट चेंडू हाताळला गेलाय. म्हणजेच 1 धावसंख्या पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 45 धावा सॉरी. चांगल्याशी धावसंख्या आतापर्यंत बनवली गेली. अजून 6 चेंडूवरती मात्र कुठेतरी 10-15 रन देखील मिळवावे लागतील. 60चा टार्गेट देखील बनवला तरी मात्र चांगल्याशी धावसंख्या बघू शकेल इथं मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू अगदी समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. इथं मात्र एकच धाववरती समाधान मानलंय. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवले साईने. स्कोअर बघायला मिळतो आपल्याला 46 धावा. बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघू शकाल आपण सूरज
स्ट्राईक वरती असेल साई. इथं मात्र चांगला फटका खेळला गेला अगदी समोरच्या दिशेने षटकार बघायला मिळतोय. अगदी इथं मात्र अगदी आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करायला घेतला साईने. इथं साईला मात्र बॅट टप चेंडू दिला आणि लगेच चेंडूला मात्र भिरकावून दिला षटकारासाठी. चांगली अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साईच्या बॅटमधून बघायला मिळतं. चांगलंसं योगदान बघायला मिळतं साईचं. धावसंख्या बघू शकाल अगदी 52 आकड्यावरती पोहोचवलं गेलं. या षटकातील अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. इथं मात्र सूरज या गोलंदाजाला बघूया पांड्याच्या माध्यमातून इकडं कानमंत्र दिलं जातंय. पुन्हा एकदा साई या बॅटर असेल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती. अगदी साईच्या बॅटमधून आपल्याला 3 षटकार बघायला मिळाले. तिथं मात्र चांगलीशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते साईकडून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतं. इथं सूरज स्ट्राईक करते असेल साई. शॉर्ट पिच डिलिव्हरी यावेळेस मात्र ताकदीशी चेंडूला भिरकावून दिलं जाते. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार बघायला मिळेल. इथं मात्र साईच्या बॅटमधून अगदी साई करतोय घाई. षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघायला मिळेल आपल्याला 58 या आकड्यावरती चांगलीशी धावसंख्या बनवली जाते. जय अंबिका उपाडेवाडी या संघाकडून बघू शकाल ही जोडी विलास आणि साई मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सूरजच्या 2 चेंडूवरती मात्र महागडा असं तिचं आमंत्रण दिलं गेलं. आतापर्यंत 3 चेंडूवरती 14 धावा खर्च केला. गोलंदाज सूरजने महागडं षटक म्हणावं लागेल. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कुठेतरी चांगल्याशी फलंदाजी आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान देतोय मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल आपण. 10 चेंडूचा समाचार घेतलाय. 30 धावा म्हणजे चांगली खेळी करतोय साई. वैयक्तिक 30 धावांची खेळी केली महत्त्वाचा वाटा असेल साईचा मात्र या खेळीमध्ये. बघूया पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्टेप आउट केला होता निश्चितच. इथं मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. इथं मात्र कमबॅक केलं जाते गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र चांगलासा चेंडू हाताळला गेलाय सूरज या गोलंदाजाकडून. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता मात्र फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत निश्चितच चांगली अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना बघायला मिळते आपल्याला साई. हलकासा रनअप होते सूरजचा. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा असेल साई. इथं मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. यावेळेस मात्र पंचाकडे दात मागितली होती परंतु दात पेटल गेले. आता मात्र एकच चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या चेंडूवरती आव्हान असेल. बघूया किती धावांचं आव्हान ठेवलं जाते. जय अंबिका उपाडेवाडी विपक्ष बघायला मिळते आपल्याला लकी बॉयज कैरगाव संघ. दोन्ही संघ बल्लाढ्य आहेत. दोन्ही संघ मात्र चेसिंगसाठी ओळखले जातात. निश्चित बघूया सूरज गोलंदाजाचा पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असेल साई. साई टू सूरज पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळला गेलाय. अगदी वाईट चेंडू निश्चित असेल. वाईट +1 या 2 धावा एक्स्ट्रा इथं मात्र खर्च केला गेला. तर या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या मात्र बघू शकाल अगदी 60 या आकड्यावरती पोहोचवली गेली. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला जय अंबिका उपाडे या संघाची 60 धावा. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया पुढचा चेंडू हाताळला जाते. यावेळेस मात्र निश्चितच मला वाटतं पंचाचा इशारा येतोय. खराब चेंडू हाताळला गेलाय. वाईट +4 म्हणजे या 5 धावा आणि मगाच्या 2 म्हणजे आता 7 धावा इथं एक्स्ट्रा दिल्या. इथं मात्र खराब गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. या वाईट +4 म्हणजे या 5 धावा घेण्यात येते. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 65 धावा. खराब गोलंदाजी या षटकामध्ये म्हणावं लागेल सूरज या गोलंदाजीच्या माध्यमातून. आतापर्यंत तब्बल 21 धावा खर्च केल्यात. षटकातील आता शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा बघायला मिळेल आपल्याला विलास. आता मात्र अगदी शेवटचा चेंडू आला. इथं अगदी शेवटच्या चेंडूवरती बघूया किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल. इथं मात्र हलकीशी बॅटीची काढा घेऊन चेंडू निघाला होता परंतु एकच धावावरती समाधान देखील मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या बघू शकाल डबल 6 मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 66 धावा ऑन द बोर्डवरती लगावल्या गेल्यात आणि 67 धावांचं आव्हान असेल. लकी बॉयज कैरगाव या संघासाठी 67 धावांचं आव्हान ठेवलं गेलं जय अंबिका उपाडवाडी या संघाने.
बघू शकाल अगदी लाईनीमध्ये एंटर झाला जयांबिका उपाडेवाडी संघ. अगदी पहिल्या फेरीमध्ये चांगली अशी धावसंख्या बनवली गेली 66 धावा आणि 67 धावांचं आव्हान ठेवलं गेले. इथं मात्र बघू शकाल लकी बॉईज केरगाव या संघासमोर 30 चेंडू आणि 67 धावांचं आव्हान असेल. सलामीची जोडी अगदी स्फोटक असे फलंदाज म्हणून ओळखल्या जातात. बघूया त्यांच्या समोर असेल गोलंदाजी मार्कूट रोहित अति चतुर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. बघूया रोहित किती धावांपर्यंत थांबवतो. इथं मात्र सलामीची जोडी पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. पहिला चेंडू इथं मात्र उसळी घेतला होता. इथं मात्र चांगला फटका खेळला गेलाय. चेंडू अडवला जाते. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावाची देखील चेंडू होते मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावाने इथं मात्र श्री गणेश झाला लकी बॉईज खैरगाव या संघाचा. लक्की बॉईज खैरगाव या संघाचा 2 धावांनी इथं मात्र श्री गणेश झालाय. पांड्याचा देखील इथं श्री गणेश झालाय 2 धावाच्या मदतीने. बघूया रोहित या गोलंदाजा पुढचा चेंडू हाताळत जातो. इथं मात्र फटका फसलाय. जेलची संधी असेल. रोहित जातोय स्वतः जेल खाली. इथं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय चांगला जेल. इथं मात्र पांड्या मात्र डगआउटच्या आश्रयच असेल. झटका क्रमांक पहिला लागतोय दुसऱ्या चेंडूवरती. इथं मात्र अति काही संकटात नाही. त्याचं उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. पांड्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. न्यू बॅटर स्वतः मात्र कर्णधार काळूभाऊ मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. अगदी स्वतः कर्णधाराने इथं मात्र जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती घेतलेली बघू शकाल. मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना बघायला मिळतं आपल्याला. गोलंदाजी मार्कवर असलेल्या रोहित दुसऱ्या चेंडूवरती चांगली अशी गोलंदाजी बघायला मिळते. चांगली अशी रणनीती आखली होती. कुठेतरी पांड्याला मात्र माघारी पाठवलं. यावेळेस मात्र अपयश आले पांड्याच्या नशिबी.
क्रमांक पहिल्यामध्ये तिसरा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल न्यू बॅटर काळू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इथं मात्र आलेला चांगला फटका थर्ड मॅचच्या दिशेने चेंडूला ढकलून दिला जातो. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावचे देखील छेड होते मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चांगला फटका बघावा लागेल. निश्चितच चौकार आलाय. अगदी चौकाराने इथे मात्र श्री गणेश केल्या काळूभाऊ यांनी स्वतःचा. या चौकाराच्या मध्ये धावसंख्या मात्र पुढे ढकली जाते. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 6 या आकड्यावरती. चांगलासा चेंडू मित्र निश्चित कर्णधार म्हणून ओळखला जातो आणि कर्णधार म्हणून चांगल्याशी कामगिरी पहिल्या चेंडूवरती मात्र बजावताना बघायला मिळते आपल्याला. रोहितच्या इथं मात्र तिसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला गेलाय. या षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल काळू, नॉन स्ट्राईक वरती असेल अमोल. बघूया पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला भिरकावून दिले. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू हाताळला गेला होता परंतु चांगलासा प्रतिसाद इथं मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू उडवला गेला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलीशी रणनीती आखली जाते. इथं मात्र बघू शकाल 2-2 धावांनी आपल्या संघाला पुढे ढकललं जाते. श्री गणेशा बोर्डले संघ मित्रांनो आला असेल तर आपले आय कार्ड घेऊन कमेंट बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. या षटकातील पुढचा चेंडू हाताळला जाते. इथं मात्र सुपला. हो माय गॉड, इथं मात्र सुपला शॉट खेळला गेला. पहिलेच मन बनवलं होतं. इथं मात्र चांगलासा मात्र सुपला शॉट देखील यशस्वी ठरला गेला. इथं मात्र निश्चितच चौकार येतोय. अगदी पहिलाच इथं मात्र मन बनवलं गेलं तर चौकारासाठी इथं मात्र फटका खेळला गेलाय. अगदी शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. अगदी लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी चतुराईने इथं मात्र फटकेबाजी खेळली जाते मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. आतापर्यंत 3 चेंडूवरती मात्र 10 धावा बनवली गेल्या. चांगल्याशी इथं मात्र फलंदाजी बघू शकाल काळूभाऊ यांच्या माध्यमातून. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया शेवटच्या चेंडूवरती अजून किती धावांची मजल मारली झाली. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असेल काळू, नॉन स्ट्राईकवरती पुन्हा एकदा असेल अमोल. रोहितचा पुढचा चेंडू असेल. इथं मात्र अगदी चेंडू निघून गेल्यानंतर मात्र बॅट फिरवले. अगदी पंचाचा इशारा आलाय. रेव्हिसची मागणी केली. बघूया रिप्लेच्या माध्यमातून निश्चितच कळवलं जाईल. इथं निश्चित पंच वाईट चेंडू असेल. एक धाव निश्चित एक्स्ट्रा मिळेल इथे लकी बॉयज खैरगाव या संघाला. एक धावचे मध्ये समीकरण मात्र पुढे ढकललं जाते. बघू शकाल अगदी 13 याकडे ते नेऊन पोचवले गेले. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा बघायला मिळेल आपल्याला रोहित. तसंच फलंदाजी मार्कर असेल काळू. बघूया पुढचा चेंडू हाताळला जातो. इथं मात्र निश्चितच चांगलासा इथं मात्र फटका खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावाची देखील छेड होते परंतु अमोलचं लक्ष नसेल. निश्चितच एका धावावरती समाधान मानलं जाईल. बघू शकाल अगदी पहिल्या षटकाच्या संबंधित धावसंख्या बघू शकाल 14 या आकड्यावरती. लकी बॉयज खैरगाव संघाने पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा बनवले गेले. एक गडी बाद 14 या आकड्यावरती असेल. समीकरण असेल 24 चेंडू 53 धावांचं. अजून 24 चेंडू आणि 53 धावांची मजल मारावं लागली. इथं मात्र लकी बॉयज खैरगाव संघाला या सामन्यात जर टिकून राहायचं असेल तर धावसंख्या मात्र चांगल्याशी बनवावं लागेल. बघू शकाल गोलंदाजी मार्कर यावेळेस बघायला मिळते आपल्याला दीपक. चला श्री गणेशा बोर्डले संघ आपले आय कार्ड घेऊन यायचंय कमेंट बॉक्समध्ये. बघूया दीपक या गोलंदाजा पहिला चेंडू हाताळला जाते. इथं मात्र पंचाचा इशारा आला. पहिला चेंडू इथं मात्र वाईटने सुरुवात करताना गोलंदाजी मार्कर दीपक. अजून एक एक्स्ट्रा धाराव इथं मात्र जोडली जाते. धावसंख्या बघू शकाल 15 या आकड्यावरती पोहोचवली गेली. बघूया दीपक गोलंदाजा पुढचा चेंडू हाताळला जातो. इथं मात्र चांगलासा फटका खेळला गेला. इथं मात्र सर्कल मर्यादामध्ये चेंडू असेल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा देखील कॉल होतो. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावाची देखील शेड झाले. चांगला थ्रो आलाय का इथं मात्र निश्चितच चांगलासा डायरेक्ट थ्रो आला असतं. इथं मात्र कुठेतरी समीकरण थोडंसं खराब बघायला मिळालं असतं. आता मात्र विस्फोटक असा फलंदाज अमोलला स्ट्राईक मिळते.
आतापर्यंत निश्चितच चांगल्याशी धावसंख्या बनवली गेली 18 धावा. या षटकातील सर्कल मर्यादेमधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सर्कल मर्यादेमधील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया स्ट्राईकवरती असेल अमोल. अगदी लकी बॉयज खैरगाव संघाचा विस्फोटक असा फलंदाज म्हणून ओळखला जातो अमोल. स्ट्राईकवरती मात्र प्रथमताच असेल. यावेळेस बघूया अमोलसाठी पुढचा चेंडू हाताळला जातोय. इथं मात्र उंचान मारणे जाण्याला संधी आहे. इथं मात्र साई मात्र इथं सोपी झेल टिपली गेली. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये अमोलला माघारी पाठवले. यावेळेस मात्र डगआउटच्या आसरेस असेल अमोल. अगदी लकी बॉयज खैरगाव इथं मात्र संकटाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळते आपल्याला. अमोल आता माघारी परतला. इथं मात्र अमोलचा मात्र बॅड लक असेल. खाता देखील खोलला नाही. यावेळेस मात्र अमोलने माघारी पाठवले गेले. दीपक चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल दीपकच्या माध्यमातून. न्यू बॅटर बघू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये रमेश एंटर झालाय. इथं मात्र चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल जयंबिका उबडेवाडी संघाला. इथं मात्र अमोलला माघारी पाठवल्यानंतर इथं मात्र मोठा मासा गळायला लावला. निश्चितच एक विस्फोटक असा फलंदाज त्याला मात्र माघारी पाठवले गेले. चांगली सुरुवात म्हणावं लागेल जयंबिका उबडेवाडी संघाची. इथं मात्र रमेश आणि काळूभाऊ या दोघांना मात्र चांगल्याशी साझेदारी होणं गरजेचं असेल. आपला संघ जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर इथं मात्र चांगल्याशी साझेदारी होणे गरजेचं असेल. बघूया दीपकच्या माध्यमातून सर्कल मर्यादेमधील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. स्ट्राईकवरती बघू शकाल आपण रमेश देखील चांगलासा फलंदाज आहे. इथं मात्र रिव्हर्स अटेंड केलाय आणि रिव्हर्स मात्र यशस्वी देखील इथं मात्र ठरला जाईल. निश्चितच चौकार आला. इथं मात्र पहिल्या चेंडूचा समाचार घेतला आणि चौकाराच्या मदतीने इथं मात्र खाता खोललं गेले रमेशने. बघूया या चौकारच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये अगदी टिबल दुरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. म्हणजेच 22 वरती 2 विकेट. चांगली अशी रणनीती आतापर्यंत. इथून पुढे देखील धावा बनवू शकतात काळू, कारण विस्फोटक असे फलंदाज अजून एक काळू आणि रमेश दोघे मैदानाच्या आतमध्ये. अगदी दोघे देखील इथं मात्र चेसिंगसाठी ओळखले जातात. मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना मात्र असेल. या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दीपक या गोलंदाजा पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल रमेशसाठी. इथं मात्र स्टेटच्या दिशेने मात्र हलकीचे प्लेसमेंट बघायला मिळते. इथं मात्र निर्धाव चेंडू हाताळला जातोय. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असेल रमेश, नॉन स्ट्राईकवरती असेल काळू. हलकासा रनअप होते बघू शकाल. अगदी एस्ट रेषेच्या खूपच बाहेर येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथं मात्र गतीने बीट केलेला आहे. अगदी निर्धाव चेंडू हाताळला गेला. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज बघू शकाल आपण दीपक गोलंदाजी मार्कर बघायला मिळते आपल्याला. तसंच फलंदाज बघायला मिळते आपल्याला रमेशसाठी शेवटचा चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला गेला. पंचाचा इशारा आला षटक संपल्याचा. अगदी चौकार लगावल्याच्या नंतर 3 चेंडू इथं मात्र डॉट खेळले गेले. तिथं मात्र रमेशच्या माध्यमातून 2 षटकाच्या संमतीनंतर बघू शकाल आपण लकी बॉयज खैरगाव संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 22. आता मात्र समीकरण येऊन टोपले आपल्या समोर. 18 चेंडू 45 धावा. आता मात्र 18 चेंडूवरती बनवायचे 45 धावा. यापुढील होणारा सामना बघायला मिळेल आपल्याला जय भवानी कुशेगाव विपक्ष श्री गणेशा बोर्लिया संघ. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 22 धावा. 18 चेंडू अजून 45 धावांची आवश्यकता असेल. बघू शकाल गोलंदाजी मार्कवर बघायला मिळते आपल्याला सॅमचा पहिला चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती लाजवाब झेल टिपली झाली. इथं मात्र साईच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल बघायला मिळते आपल्याला. कॅच ऑफ द मॅच निश्चित या मॅचचा निश्चित कॅच ऑफ द मॅच बघायला मिळते आपल्याला.
काळू हा बॅटर यावेळेस मात्र डगावरच्या आसऱ्यात पाठवलं गेलं. अगदी काळूची झेल किती महत्वाची होती इथं मात्र साईने दाखवून गेले. न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. यापुढे होणारा सामना नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचा आहे जय भवानी कुशेगाव संघ श्री गणेशा बोर्लिया संघ दोन्ही संघाचा कर्णधार नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचं मित्रांनो. बघू शकाल अगदी चांगल्याशी सुरुवात करताना सॅम गोलंदाजी मार्कवर बघायला मिळते. पहिल्या चेंडू इथं मात्र कर्णधारला माघारी पाठवले गेले. न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. बघूया सूरज आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करतोय. सूरज आणि रमेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्याशी खेळी करावं लागेल. आपल्या संघाला जर पुढच्या फेरीमध्ये न्यायचं असेल तर चांगल्याशी फलंदाजी करावं लागेल. सॅम या गोलंदाजा पुढचा चेंडू अगदी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. इथं मात्र चेंडू काय समजला नाही. अगदी इथं मात्र अति घाई केली. इथं मात्र डायरेक्ट थ्रो असता तर निश्चितच कुठेतरी मात्र समीकरण वेगळं बघायला मिळालं असतं. रमेशने खूपच घाई केली. या चेंडूवरती कॉल देखील केला नव्हता. एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या बघू शकाल अगदी 23 आकड्यावरती पोहोचवली गेली. यावेळेस मात्र अगदी घातक स्फोटक असा फलंदाज रमेश स्ट्राईकवरती आलाय. रमेशने मात्र मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट केलेत. यावेळेस मात्र वसूल केले पाहिजे ते 3 चेंडू. बघूया गोलंदाजी मार्कवर सॅम बघायला मिळतो आपल्याला. सॅमचा तिसरा चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा रमेश टू सॅम पुढचा चेंडू हाताळला जातोय. अगदी यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. पंचांकडे अपील होते. निश्चितच इथं मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. या षटकातील आता मात्र 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र जय अंबिका उपाडवाडी संघाकडून बघायला मिळते आपल्याला. अगदी धावा रोखून ठेवला. इथं मात्र या षटकामध्ये चांगल्याशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. सॅम गोलंदाजी मार्कवर. सॅमचा पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो पुन्हा एकदा रमेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. इथं मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये लगातार 5 चेंडू डॉट काढले गेले. तिथे मात्र रमेशला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. अगदी या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. रमेशला मात्र चांगल्याशी फलंदाजी करावं लागेल. बघूया पुढचा चेंडू हाताळला जातोय. अगदी इथं मात्र बॅटला मात्र रिव्हर्स फटका लागला होता. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अगदी आज रमेशला काय झालंय मात्र काही समजत नाही मला देखील. इथं मात्र चांगलासा खेळाडू आज एक तर खूप संघर्ष करताना बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चांगलीशी सुरुवात केल्याच्या नंतर अगदी संघर्ष मात्र रमेशच्या पाठीमागे लागलेला दिसतोय आपल्याला. बघूया सॅमचा पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका खेळला. अगदी गगनचुंबी मोठा फटका म्हणावं लागेल. अगदी षटकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. अगदी लेट आला हा षटकार. धावसंख्या बघू शकाल 29 धावा ऑन द बोर्डवरती बघायला मिळते आपल्याला. आता मग फक्त आणि फक्त 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या बघू शकाल अगदी 3 षटकाचा खेळ झाला. 29 या आकड्यावरती 3 गडी बाद लकी बॉयज खैरगाव संघ. 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. अगदी 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल. जय भवानी कुशेगाव संघाचा कर्णधार श्री गणेशा बोर्लिया संघाचा कर्णधार नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचं मित्रांनो. बघू शकाल शिवरामभाऊ पारदी यांच्या हस्ते इथं मात्र नाणेफेकचा कौल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. जय भवानी कुशेगाव विपक्ष श्री गणेशा बोर्लिया संघ. पुन्हा एकदा संघासाठी चौथं वैयक्तिक दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आलाय रोहित. इथं मात्र चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असेल तिथं योगेश चेंडू उडवला गेलाय तोपर्यंत एका धावावरती समाधान मानलं जाते. बघू शकाल धावसंख्या 1 ने पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 30 धावा मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. 30 धावा इथं स्कोरबोर्डवरती लगावल्या जातात. स्ट्राईकवरती असलेला रमेश, गोलंदाजी मार्कर रोहित.
बघू शकाल श्रीगणेशा बोरली या संघाने नाणेफेकचा कौल जिंकून इथं मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले. बल्लेबाजीसाठी आमंत्रित केले जय भवानी कुशेगाव संघाला. इथं मात्र उंचावर मारण्यात बॅटीची कडा घेऊन चेंडू निघाला. इथे मागच्या साईडला एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावाची देखील छेड होते मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील का बघूया. इथं मात्र दुसऱ्यासाठी धाव बाद होते. इथं मात्र सूरज हा बॅटर बाद असेल. एकच धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे ढकललं जाईल. अगदी 31 या आकृती धावसंख्या बघायला मिळते आपल्याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. दिलीप रोहितचा पुढे चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये रमेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्याशी गोलंदाजी बघायला मिळते. इथं मात्र चांगल्याशी गोलंदाजी करताना बघायला मिळते आपल्याला रोहित. षटकातील आता मात्र अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 31 या आकड्यावरती रोखून ठेवले. बघू शकाला रोहितचा पुढचा चेंडू हाताळला जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती बघायला मिळते आपल्याला रमेश. यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय. अगदी उंची जास्त, अंतर देखील जास्त असेल या फटक्यामध्ये. अगदी षटकार येते. या षटकारच्या मध्ये बघू शकाल अगदी धावसंख्या पुढे ढकलली जाते 37 या आकड्यावरती. आता अजूनही मात्र 30 धावांची आवश्यकता असेल 8 चेंडूवरती. 8 चेंडू आणि अजूनही 30 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. स्ट्राईक वरती असेल रमेश. नॉन स्ट्राईक वरती बघायला मिळते आपल्याला दिलीप. रोहितचा पुढचा चेंडू हाताळला जातो पुन्हा एकदा रमेशसाठी. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेला. अगदी अस्मानी टोला म्हणावं लागला. अगदी पुन्हा एकदा षटकार येतोय. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार बघायला मिळते आपल्याला रमेश या फलंदाजच्या बॅटमधून. अगदी पहिला मात्र संघर्ष करत होता. एक धावा करता. इथं मात्र चांगल्याशी फलंदाजी होते. लेट पण थेट इथं मात्र 2 षटकार बघायला मिळते. समीकरण बघू शकाल 43 धावा ऑन द बोर्डवरती लगावले गेले. अजूनही 7 चेंडू अजून 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. सामन्याने मात्र रोमॅटिक मोड घेतलाय. रमेश मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र चांगलीशी फलंदाजी करतोय. रोहितचा पुढचा चेंडू असेल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा बघायला मिळते आपल्याला रमेश. अगदी यावेळेस देखील उडवलाय. परंतु मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण नसेल. एक धाव कंप्लीट होईल. दुसरी धावाची चेंडू होते. इथे मात्र चौकार आलाय. या चौकारच्या मध्ये धावसंख्या मात्र बघू शकाल अगदी 47 या आकड्यावरती पोहोचवले गेले. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 20 धावा. 6 चेंडू अगदी 20 धावांचं समीकरण असेल. लेट पण थेट इथं मात्र रमेशच्या बॅटमधून धावा येतात आपल्या संघासाठी. अगदी शेवटच्या मुमेंटला मात्र इथं मात्र चांगलीशी फलंदाजी करताना बघायला मिळते आपल्याला रमेश. 6 चेंडू 20 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. जय अंबिका उबाडेवाडी विपक्ष लकी बॉयज खैरगाव संघ या संघाची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आणि काय लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली अशी लढत बघायला मिळते आपल्याला. जो सामना कुठेतरी एकंदरीत आपल्याला एक साईडला झुकत चाललेला दिसत होता त्या सामन्याला मात्र रोमॅटिक मोड दिलाय रमेश या बॅटरनी. अगदी पहिला मात्र इथं मात्र संघर्ष करत होता धावांसाठी. परंतु यावेळेस मात्र 3 चेंडूवरती लगातार इथं मात्र पंच चेंडू घ्यायचा आहे. माध्यमातून स्ट्राईक वरती बघायला मिळेल आपल्याला दिलीप.
अगदी इथं मात्र चांगला असा चेंडू हाताळला गेला. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव, म्हणजेच इथं मात्र चांगलीशी रणनीती असेल. रमेशला स्ट्राईक वरती आणलं गेले. अगदी समीकरण 5 चेंडू 19 धावांचा असेल. विस्फोटक असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. रमेश स्ट्राईक वरती बघायला मिळते आपल्याला. चांगली गोलंदाजी करावं लागेल. प्रकाशला प्रकाश पाडावं लागेल. आपल्या संघाला जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर प्रकाशला गोलंदाजी मात्र चांगली करावं लागेल. अगदी चांगला सामना बघायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. लकी बॉयज खैरगाव वर्सेस जय अंबिका उबाडेवाडी संघ. पुढील चेंडू हाताला जातो रमेशसाठी. शॉर्ट पिच दिलेली. यावेळेस मात्र ताकदीशी विरकावून दिलाय. यावेळेस मात्र षटकार येतोय लेट, पण थेट इथं मात्र चांगली फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला रमेशच्या बॅटमधून. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल अगदी 54 या आकड्यावरती पोहोचवले गेले. अगदी मित्रांनो, सामना जर आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्याकरिता. समीकरण काय असेल? 4 चेंडू 13 धावा. अगदी समीकरण मात्र रोमॅन्टिक मोडती येऊन थांबलेला. इथं मात्र जो सामना जय अंबिका उबाडेवाडी संघाकडे झुकत चालला होता त्या सामन्याला मात्र कलाटणी दिले. बघू शकाल बल्लेबाजी मार्कर आपल्याला बघायला मिळते रमेश. यावेळेस मात्र आक्रमक झालाय रमेश. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती बघायला मिळेल आपल्याला रमेश. गोलंदाजी मार्कर असेल प्रकाश. प्रकाशचा पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथं तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल होतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट होतील. इथं मात्र रमेश काही पळणार नाही, कारण की रमेशला माहिती आहे आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं असेल. धावसंख्या 2 ने पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल अगदी 56 या आकड्यावरती नेऊन पोहोचवले गेले. समीकरण असेल 3 चेंडू 11 धावांचं. इथं मात्र एक चेंडू जर डॉट आला तर समीकरण मात्र चांगला रोमॅटिक मोड ते अजूनच बघायला मिळेल आपल्याला. अजूनही सामना आपल्याला चांगला बघायला मिळतोय, परंतु एक निर्धाव चेंडू जर आला तर या सामन्यामध्ये मात्र मजा येईल. बघूया पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल रमेश. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावाची छेड होते मैदानाच्या आतमध्ये. पंच कळवायचं आम्हाला. पंच एक धाव आहे काय, कसं कळवायचं आम्हाला नक्की? स्ट्राईक एकच धाव असेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा बघायला मिळेल आपल्याला दिलीप. यावेळेस मात्र चुकी केली रमेशने. या धावाची काहीतरी गरज नव्हती. कुठेतरी निश्चित चुकी म्हणावं लागेल. इथं मात्र ही चुकी कदाचित महागात देखील पडू शकते. आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू 10 धावांचं. आता मात्र समीकरण 2 चेंडू 10 धावांचं. काटेकी टक्कर. इथं मात्र काटेका मुकाबला बघायला मिळते. अगदी प्रेक्षक वर्ग देखील खुश असेल हा सामना बघून. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील इथं मात्र कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपला महत्त्वाचा वेळ काढून तुम्ही मात्र इथं आले त्याबद्दल तुमचा देखील इथं मात्र खूप खूप आभार असेल. असेल 2 चेंडू 10 धावांचं. गोलंदाजी मार्कर असेल प्रकाश. स्ट्राईक वरती असेल दिलीप. बघूया दिलीप यावेळेस काय करतो. पुढचा चेंडू हाताळला जातोय. यावेळेस मात्र दिलीपच्या बॅटमध्ये इथं मात्र आसमानी टोला. अगदी षटकार बघायला मिळते. लाजवाब फटका मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. अगदी प्रेक्षक वर्ग खुश झालाय या षटकाराच्या मध्ये. सामना मात्र शेवटच्या चेंडूवरती आलाय. अगदी या चेंडूवरती 3 जर धाव खर्च केले तर सामना मात्र टाय होईल. कंपल्सरी 4 धावांची गरज असेल. सामना बघूया सुपर ओव्हर मध्ये जातोय का. अगदी काटेकी टक्कर बघायला मिळते आपल्याला. जय अंबिका उबाडेवाडी वर्सेस लकी बॉयज खैरगाव संघ. अगदी 4 धावांची गरज. शेवटचा चेंडू असेल. सामना जर आवडला तर निश्चित टाळ्या वाजवते मित्रांनो या सामन्याकरिता. 1 चेंडू 4 धावांचं समीकरण. दोन्ही संघामध्ये मात्र काटेकी टक्कर बघायला मिळते. अगदी धडपडत आहे दोन्ही संघ इथं मात्र विजयासाठी. परंतु इथून कुठेतरी एकच संघाला इथं मात्र यश मिळणार आहे. एक संघ मात्र अपयशी ठरेल. बघूया लकी संघ कोण असेल. लकी बॉयज खैरगाव की जय अंबिका उबाडेवाडी संघ. शेवटचा चेंडू असेल. अगदी मोठी लढत बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. अगदी या चेंडूवरती मला वाटतं कदाचित 31,000चा हा चेंडू असेल. हा चेंडू बघूया पुढचा चेंडू आता जातो मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं काय घडलं. इथं मात्र सामन्यामध्ये रोमॅन्टिक मोड आलाय. रिव्ह्यूची मागणी केली जाते. पंच ठीक आहे. पंच देशाला षटक संपलं तर अगदी बघू शकाल सामना मात्र विन झालेला जय अंबिका उबाडेवाडी. पंचांनी इथं मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. निर्धाव चेंडू. इथं मात्र सामना विन झाला जय अंबिका उबाडेवाडी संघ. हार्ड लक मित्रांनो लकी बॉयज खैरगाव संघ. परंतु काटेकी टक्कर मात्र काटेका मुकाबला बघायला मिळाला आपल्याला. निश्चितच जय अंबिका उबाडेवाडी संघाने मात्र चांगली अशी गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या